श्रीसाठी मुलगी बघणार, अनऑफिशियली त्यांची ओळख करून देणार आणि मग पुढे त्यांचं ते ठरवतील. त्याचा डिवोर्स व्हायचा आहे अजून. तो होईलच. तिलाच हवाय तर कायद्याने काही प्रॉब्लेम येणार नाही. श्रीला हवा असता आणि तिला नको असताना तर प्रॉब्लेम झाला असता. बराच अभ्यास दिसतोय तुझा यावर. अगं आई, आता काळ बदललाय. पण भावना बदलल्या आहेत का? मग आता बघ ना, श्रीच्या पिढीची मुलं मुली सगळीच माणसं सारखी नसतात बेबी. पण पिढ्या सारख्या असतात ना आई. तुझं सगळं ठरलेलं दिसतंय. हो, तुझा पाठिंबा आहे ना आम्हाला? त्यानं काही अडणार आहे का? असेल तर काम सोपं होईल ना. मला कशातच घेऊ नका, मला आराम करायचा. म्हणजे आमचं आम्ही ठरवू ना. तुम्हाला योग्य वाटेल ते करा. आई असं नको नको बोलूस. बेबी मला आराम करायचंय, मला पडू दे जरा. हो तू पड ना, मी पाय चेपून देऊ का तुझे? नको, मला झोपू दे जरा, त्यानेच बरं वाटेल. बरं मग तू झोप, आपण नंतर बोलूया. आई, अगं तू काय करतेस? उसण भरली ना तुझ्या कमरेत, उठ बघू. राहू दे राहू दे, करते मी. माझ्या नशिबाचे भोग आहेत, दुसरं काय. म्हणजे डॉक्टर म्हणाले आहेत करत राहा, काम करत राहा तुम्ही. असं काही नाही सांगितलंय. तू उठ बघू आधी. मी करते. आधी तुला कामाची सवय नाहीये, आणखी त्रास झाला अशाने तर सोड. अगं अगं ताई, करू दे तिला. पिंडा वेडा आहेस का तू? अगं तिचं तिलाच वाटतंय म्हणून करते. बाबा तुम्ही तरी सांगा ना तिला काहीतरी. अगं डॉक्टरांनीच सांगितलंय तिला, शरीराची हालचाल न होणं धोकादायक आहे. बसल्या जागी उसण भरली तिच्या. जरा घरातली कामं केली की बरं वाटेल. अहो पण बाबा. अगं तिच्या तब्येतीसाठीच म्हणतोय आम्ही. स्नायूंना व्यायाम हवा ना म्हणून. आणि हे सगळं ती तिच्या इच्छेने करते. विचार तिला, विचार विचार. हो हो हो, अगं अगं मीच म्हणाले की मी करते म्हणून. म्हणजे कसं धडधाकट होईल ना काम करून करून. तुला त्रास होत नाहीये ना? हे बघ, झेपेल तेवढंच कर. न झेपणाऱ्या अनेक गोष्टी केलेल्या आहेत तिने. म्हणजे सकाळी अंगणातला केर काढणं, रांगोळी घालणं. बरं मी चहा टाकते. ताईडा, चहा तयार आहे. तू आवर पटकन, मी आणून देतो तुला. ठीक आहे, मी आता स्वयंपाकाचं तरी बघते. ताईडा, नाही म्हणजे तुझा डब्बा बँकेत येतो ना. अरे हो, पण तुमच्या जेवणाचं नको का बघायला? आले. अगं नाही, नको करूस. तू आत्ता करून जातेस आणि दुपारी ते गारढोण खायचं जीवावर येतं. बाबा मग थोडं गरम करून घ्यावं. अगं नको, त्यापेक्षा कला गरम गरमच करेल ना.